हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण सुकं कोल्हापुरी झणझणीत मटण बनवणार. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 5 ते 6 कांदे, कोथिंबीर, 1 वाटी सुकं खोबरं, चिकन मसाला, 2 चमचे पांढरे तीळ, 4 काजू, 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, गरम मसाला आणि 5 ते 6 वेलची. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक वाटण भाजण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ, 5 ते 6 आपण वेलची घेणार आहोत. त्याच्यामध्ये 4 काजू, ते आपण सर्व एकत्र करून भाजून घेणार आहोत छान. आपण गॅस बंद करून हे काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. आपण त्याच तव्यामध्ये आपलं 1 वाटी सुकं खोबरं ते भाजून घेणार आहोत. छान तांबूस रंगाचा असतोपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता आपण एकसारखं त्याला लरेस्तोपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपलं हे खोबरं छान भाजून झालेलं आहे. आपण हे खोबरं काढून घेऊया. आपण त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जे चिरून घेतलेले 4 ते 5 कांदे आहेत ते टाकून छान सर्व कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊन छान तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्याला मधून 2-2 मिनिटाच्या ब्रेकने आपण तो कांदा हलवून घेणार आहोत. आता आपला कांदा छान कचवून तयार झालेला आहे. आपण आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली. मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ, 4 काजू, 5 ते 6 वेलची, 1 वाटी सुकं खोबरं ते आपण छान बारीक करून घेणार आहोत मिक्सरवरती. आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. आपल्याला सुक्या मटणासाठी जेवढं तेल लागत आहे तेवढं टाकून घेणार आहोत. त्या तेलामध्ये आपण तेल टाकल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून ते छान परतून घेणार आहोत. आलं पेस्ट परतून झालं की आपण त्याच्यामध्ये खोबरे, हावरी, काजू आणि वेलचीची बारीक वाटण केलेलं ते टाकून घेणार आहोत. ते छान 2 मिनिट आपण स्लो गॅसवरती परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, लाल काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार 1.5 चमचा. नंतर आपण चिकन मसाला जो घेतला तो 1 चमचा टाकून घेणार आहोत. त्यानंतर कांद्याचं बारीक वाटण केलेलं तो कांद्याची प्युरी टाकून घेणार आहोत. एकसारखं आपण हलवून घेणार आहोत. ते मसाल्यात मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 2 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अळणीचं सूप घालून घेणार आहोत. मटणाच्यावरती जे सूप असतं ते घालून घेतलेलं आहे. अजून आपण 2 मिनिट शिजवून घेणार आहोत. मसाला शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण मटण शिजवून घेतलं होतं ते मटण टाकून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये मटण टाकत आहोत. मटण टाकून झाल्यानंतर आपण ते सर्व एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं मटण सर्व एकसारखं मिक्स करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत आपण एकदा हलवून मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर त्याच्यामध्ये. आता आपलं कोल्हापुरी सुकं मटण तयार झालं. तर आपलं कोल्हापुरी झणझणीत सुकं मटण तयार झालेलं आहे.